हाय. हा हॅलो अक्षरा, काय ग सुटली का शाळा? घरी यायला निघालीस ना तू? दुपारच्या वेळेवर जेवलीस का आणि गोळ्या घेतल्यास का वेळेवर? बरं एक तुला सांगायचं विसरले मी, डब्यामध्ये फळं दिली होती, खाल्लीस का ती? अगं आई हो, शाळा सुटली आणि वेळेवर जेवले मी, तू नको काळजी करूस. हा बरं ठीक आहे ठीक. बरं मग आता कुठे आहेस? घरी यायला निघालीस? अगं नाही, मला तुला सांगता नाही आलं. ॲक्च्युली मला घरी यायला जरा उशीर होईल आज. का ग, जास्तीचा तास घेतीयस का? नाही मग मीटिंग आहे? नाही अगं मग काय झालंय? अगं मी अधिपतींना भेटायला चालली आई. अरे हो हो हो, तू अधिपतींना भेटायला जाणार होतीस नाही का? हे बघ अक्षरा, जा जा आणि भेट, बोल त्यांच्याशी. आणि ऐक ना, अधिपती रागाच्या भरात जरी काही बोलले ना तरी तू शांत राहा. हा अक्षरा, शांतपणे घे बेटा. अक्षू ऐक ना, मिटवून टाक हे सगळं. हा अगं मी कशाला चिडेन, मी शांतपणेच बोलेन, तू नको काळजी करूस. हा चल, मी नंतर फोन करते, बाकी सगळं घरी आल्यावर बोलू. ठीक आहे. हो हो, आपण घरी आल्यावर बोलू बेटा. हा हा, शांतपणे बोल. ताई तू म्हणतीयस तसं मी माझ्या तोंडाला कुलूप लावते. ती मास्तरीन पोटूशी हाय हे आपण जरी सांगितलं नाही तरी अधिपतीसनी कुठनं ना कुठनं तर कळलंच की ग ताई. म्हणजे ही शंका आली मनात म्हणून विचारलं. त्यांना कोण सांगणार? ताई आपण गप्प बसूच ग. अगं पर ती मास्तरीन बाई गप्प बसणार आहे का? ती तर अधिपतीसनी समजा सांगणारच की ग. मग काय, अधिपती लगेच पागळणार, ते तिला लगेच घरला घेऊन येणार. मग असं आपण होऊ द्यायचं नाही. काय बी झालं तरी त्या या घरात परत येता कामा नाही. ताई अगं एक वेळ आपण अधिपतीसनी काय बाय सांगून थांबू. अगं पण मोठ्या मालकांचं काय? त्यासनी जर का ही बातमी कळली मग तर ते तिला लगेच घरला घेऊन येणार ग. आणि मग ही समधी सत्ता तिच्या आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या नावावर होणार. मग आपलं कसं होणार ताई? मोठ्या मालकांचा काहीतरी बंदोबस्त लावायला लागणारच आहे. तो लावू लवकरच आम्ही. ताई अजून एक शंका हा विचारू. शंकेचं दुकानच उघडलंयस ना तू? हा उघड, विचार. आम्हाला गिराईक केलंयस तुझ्या दुकानातलं. विचार, तुझ्या शंका विचार. अगं तसं नाही ताई, मनात भीती आली का नाही का शंकेचा जन्म आपोआप होतोय. बास, यान झाडू नगस. विचार तुझी शंका. नक्की विचारू? आम्ही नाही म्हणलं तर तू विचारणार नाहीस? सॉरी ताई. विचार पटशिरी. तुझ्या शंकांमुळे आम्हाला पण आमच्या प्रश्नांची उत्तर मिळतात. नाही म्हणजे बघ ताई, ती मास्तरीन पोटूशी हाय म्हटल्यावर जर का तिच्या मनात आलं का ते ब्लॅकमेल का काय ते करावं, आणि मग ती ब्लॅकमेल करून या घरात घुसली आणि आपल्याला या घरात राहू दिलं नाही तर? आत्ताच बघ ना ताई, अजून कशात काहीच नाही तरी ती तुला सांगत्या का मला तुझ्या संकट या घरात राहायचं नाही. मग ताई जेव्हा तिला बाळ होईल तेव्हा तर ती कशातच मावायची नाही. मग तर ताई ती आपल्याला घरातनं हाकलूनच देईल. नाही दुर्गी, तू म्हणतेस तशा ब्लॅकमेल नाही करायच्या. त्या लई मानाच्या आहेत आणि राहता राहिला प्रश्न आम्हाला घराबाहेर काढण्याचा तर ते त्यासनी ह्या जन्मात जमायचं नाही. आता त्या अधिपतींपासून दूर गेल्या आहेत, त्या कायमच्या कशा दूर जातील ते बघायचंय. हा एकदम बरोबर बोललीस बघ ताई तू. त्यांचं नाटक नाही आपण कायमचं तोडायला पाहिजे. हा पण हे असं सारखं बोलून दाखवायचं नाही. न बोलता पावलं उचलायची. आणि एक, अधिपतींना संशय येईल असं काय बी करायचं नाही. ध्यानात ठेव. वय ताई. थोबाडावर ताबा ठेव दुर्गे. अधिपतींना असंच वाटलं पाहिजे की आम्ही सुनबाईंना घरी आणण्याचा प्रयत्न करतोय पण त्याहून येत नाहीत. ताई तू म्हणशील तसं करन ना. आता एक काम करायचं, सुनबाईंवर बारीक लक्ष ठेवायचं. वय त्या मास्तरणीवर लक्ष ठेवते. ती कुठं जाते, काय करते, कुणाला भेटते या समजाचा रिपोर्ट तुला देते. बोलायचं कमी आणि शांतपणे कृती करायची.
ताई तू आता काय करणार आहेस? आम्ही आम्ही तुझ्या समद्या शंका सोडवणार. गोपाळ, काय खबर? कोणीकडे घेऊन चाललीस ते तर सांग. जरा पेशन्स ठेव. आता डायरेक्ट तुला तुझ्या बायकोसमोरच घेऊन जाणार आहे. सांगा ना वहिनी, आपण कुठे भेटतोय त्यांना? अहो वहिनी, किती एक्साइटेड झालात तुम्ही. पोहोचतोच आहे आपण. पण बराच वेळ झाला ना, अजून किती वेळ आहे? अहो 2 मिनिटात पोहोचू आपण. रंकाळ्याजवळ जायचंय. तिथं मस्तपैकी फिरा, गप्पा मारा, जे काय भांडायचे ते भांडा. नंतर हातात हात घालून सरळ घरी जा. दादा, रंकाळ्या सर्कल जवळ घ्या गाडी. दादा, गाडी थांबवा इथे. वहिनी थांबा, मी देते. अहो कशाला वहिनी, राहू द्या, देते मी. वहिनी अहो, तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी इतकं करताय. तुम्ही आज इथे अधिपतींना भेटायला घेऊन आलात मला, मी हे कधीच नाही विसरणार. थँक्यू. अहो थँक्यू काय वहिनी, आपल्या माणसांना कोणी थँक्यू म्हणतं का? नाही हो, असं नाही. दादा हे घ्या. चला, रंकाळ्यावर सोडते तुम्हाला. कुठं आता कुणीकडे जायचं? हे काय, इकडे रंकाळा सर्कललाच. काय हे सगळं काय? हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी लग्नाचा वाढदिवस मास्तरीन बाई. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू अधिपती, थँक्यू सो मच. तुमच्या लक्षात होतं? मग अहो, आम्ही आधी तुमच्या प्रेमात पडलोय. विसरला काय? मला ज्या दिवशी पहिल्यांदा मी बघितलं त्या दिवसापासूनच्या सगळ्या तारखा माझ्या लक्षात आहेत मास्तरीन बाई. तुम्हाला माहितीये, खरं तर मी तुम्हाला सरप्राईज देणार होते, पण तुम्हीच दिलं. मग तुमचा नवरा म्हणजे वाटलं काय तुम्हाला? साधी सुधी चीज आहे काय? एक वेळ मी माझा वाढदिवस विसरीन, पण तुमच्या संग घालवलेलं प्रत्येक क्षण लक्षात आहे माझ्या. खरंच खूप नशीबवान आहे मी, मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. आता तर खरं तर मी स्वतःला नशिबान समजतो मास्तरीन बाई. हे म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळा, देऊ देतो दोन. तशातली गत झाली आमची. मला तर कधीच खरं वाटलं नव्हतं. ह्या जन्मात तुम्ही माझ्या वशीला असं तर काय मला वाटलं नव्हतं. जन्मात. हा तेच ते, जन्मात. बरोबर. हा तेच, बरोबर बरोबर. काय मास्तरीन बाई, आमच्या भाषेच्या चुका बरोबर पकडताय तुम्ही. आमची भाषा जरी चुकीची असली तरी आमचं प्रेम हे बरोबर आहे. एक खेळ खेळायचा काय? खेळ? असायचा कुठला? हे बघा, आतापर्यंत आपल्या आयुष्यात आयुष्यात ऐकून तर घ्या, ज्यांनी आपल्याला एकत्र यायला मदत केली त्यासनी थँक्यू म्हणायचं. चालते ना? चालतंय की. मग ठीक आहे.
माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. तुमची पाळी. मी देवाला थँक्यू म्हणेन, कारण त्यानं आपली भेट घडवून आणली. आता तुमची टर्न. तुम्ही कोणाला थँक्यू म्हणाल? आपल्या मैत्रीला. आपल्या मैत्रीला का? आपल्यात मैत्री झाली नसती तर तुम्हाला आयुष्यात कळलं नसतं की मी कसा आहे ते. तुम्ही मला कायम गुंडच समजत राहिला असता. खरंच की या जन्मात काय पुढच्या जन्मात भेट झाली नसती आपली. आता तुमची बाई. मी तुम्हाला थँक्यू म्हणेन. मला कशा? कारण जर तुम्ही माझ्या प्रेमात पडला नसतात तर आपली भेटच झाली नसती. ते झालंच. आता तुमची टर्न. मी त्या बजाला थँक्यू म्हणेन. बजरंगला? बजानं जर आपल्याला किडनॅप केलंच नसतं तर मला तुम्ही आवडता ही गोष्ट मी तुम्हाला सांगूच शकलो नसतो. माझ्या मनातलं वटावर कवा आलंच नसतो. त्या बजानं आपल्याला बंद केलं पण माझ्या मनाचे दरवाजे उघडून तो बजा गेला. ही जी तुमची सवय ना वाईटातून चांगलं शोधण्याची, ती मला प्रचंड आवडते. तर आठवते का आपण त्यानंतर जंगलातनं सायकलवरनं रपेट मारली होती. अधिपतीची राणी ती सायकल आठवते का? आठवते तर. ओळखत होतो आपण एकमेकांना पण तरी अनोळखी होतो. आणि कशी गाणी म्हणत गेलो होतो आपण जंगलातनं अंताक्षरी खेळत. आठवते का? एक नंबर. आणि जे तुम्ही कुठलं गाणं म्हणलं होतं ते तुम्ही शाळेत पोरांना शिकवत आहे ते टांगेवाल्याचं कुठलं गेलं भारी भारी होतं ते. लाल टांगा घेऊन आला लाला टांगे आला, ऐका लाला गातो गाणे लल्ललललला. आई ऐक. लागलं का? Will you marry me? हा? Will you marry me? काय करताय अधिपती? नाही बरोबर मराठीचे शिक्षक आहे ना तुम्ही. इंग्रजी कळणार नाही तुम्हाला. मराठीत विचारतो. लगीन करशील काय आमच्या संग? हो काय बोलताय? मराठी ते बी कळ ना. कन्नड मध्ये विचारू. नन्न गोडा मधवी मारतीया काय? अहो तुमच्या भाषेबद्दल नाही बोलते मी. आपलं लग्न झालंय विसरलात का? ते देवाब्राह्मणाच्या साक्षीने झालं हो. एकमेकाच्या साक्षीने कुठे झालं? म्हणजे एकतर्फी झालतो आपलं लगीन. माझ्या मनात होतं पण तुमच्या मनात कुठे होतं? आता म्हणलं दोघांच्या बी मनात आहे तर करायचं का परत एकदा लगीन? हा आता सांगा करशील काय आमच्या संग लगीन? हो. तुम्ही अशा लाजल्या का नाही मास्तरीन बाई? माझ्या मनात मोरच नाचायला लागतो बघा मास्तरीन बाई. खरंच की वरचा आभाळातला कापूस असं डोसक्याला लागल्यावानी वाटते. हा काय लाजतंय मास्तरीन बाई. झालं का तुमचं? नाही म्हणजे हे काय नवीन? लग्नाला होकार दिला ना तुम्ही. आता लगीन करायला लागतंय. हे काय नवीन? नवीन नाही हो जुनच आहे. सप्तपदी चालू आहे की चला. लग्नात घेतलेली वचन आता खरोखर पाळे. चला मास्तरीन बाई आयुष्यात किती बी चढ उतार येऊन देत किती बी बिकट परिस्थिती येऊ दे पण तुम्ही माझा हात असाच घट्ट धरून राहा. जर तुम्ही माझ्या संग असशीला तर कसला बी प्रसंग येऊ दे सगळी संकट दूर करू शकते मी. तुम्ही माझ्या भावनांना असेच समजून घेत राहिलात ना तर मी प्रत्येक अडथळ्यावर मात करेन आणि असाच एकमेकांचा हातात हात घेऊन आपण एकमेकांच्या भावनांचा स्वीकार आणि सन्मान दोन्ही करायचा. आयुष्यात जर तुम्हासने कवा असं वाटलं की माझं आपल्या नात्याकडे दुर्लक्ष होतंय तर तुम्ही माझ्यावर चिडणार नाही. हा तुम्ही मला विश्वासात घेऊन प्रेमानं मला ते सांगणार आणि मग चर्चा करून
आपण आपल्या नात्यातल्या वाईट गोष्टी लांब करणार. आणि तुम्ही माझ्या चुका मला प्रेमाने समजावून सांगाल. प्रेमानं सांगायच्या काय? हं. तसं करूया. आयुष्यात जर केव्हा माझ्याकडची संपत्ती कमी झाली तर त्या काळात सुद्धा धीरानं मी पुन्हा सगळं उभं करीन. विश्वास ठेवा फक्त. मी आयुष्यात कुठलीही परिस्थिती आली तरी नेहमी तुमच्या बरोबर असेल. पण बाहेर काढलेले 10 दिवस कायम लक्षात ठेवेन. बरं मंडळी, चला की धनी. तुमची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कायम हजर असेन. हे घर आता तुमचं किंवा माझं नाही आहे, आपलं आहे. त्यामुळे या घराची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आपली. तुमच्या माहेरी जशा तुम्ही आनंदानं आणि मोकळेपणानं वावरत होता तशा तुम्ही ह्या घरात बी राहशीला यासाठी मी कायम प्रयत्न करेन. माहेर आणि सासर ही 2 वेगवेगळी घरं न समजता तुमच्या घरच्यांनाही मी आपलं मानेन. आणि जर मी चुकले तर माझ्या आईवडिलांसारखाच मला ओरडण्याचा आणि योग्य मार्ग दाखवण्याचा त्यांना अधिकार असेल. आपली मैत्री कायम राहील. आणि आपलं नातं हसत खेळत राहावं यासाठी मी बांधील असेल. मी वेळोवेळी तुमची सोबत करेन. गृहलक्ष्मीच्या पावलानं तुम्ही या घरचा उंबरा वळडून आत आलासा ती पावलं केव्हा माघारी फिरू देणार नाही. आणि मी आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करेन. कमिटमेंट पाळेन. कमिटमेंट बरोबर. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी मास्तरीन बाई. देवी अंबाबाई, आम्ही जे ठरवलंय ते केल्या बिगर काही थंड बसणार नाही. अधिपतींचं यातून काय बी वाईट होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्कीच घेणार. सुनबाईंनी आमचं लग्न मोडायला नगं पाहिजे होतं. एवढ्या वर्षांची आमची लागलेली आस पूर्ण होणार होती. मोठ्या मालकांच्या नावाचं कुंकू आमच्या कपाळावर लागणार होतं, पण सुनबाईंनी आमचं कुंकू पुसलं. आता त्यांना कळलं त्यांना आमच्या कपाळावरचं कुंकू नाही स्वतःचं नशीब पुसलंय. या घरात आम्हाला अधिपतींची आईसाहेब म्हणून मान आहे, पण मोठ्या मालकांची बायको म्हणून मिरवण्याचा दर्जा नाही. तो दर्जा सुनबाईंनी हिसकावून घेतलाय आमच्याकडून. म्हणून आता सुनबाईंनी आम्हाला जे दिलं आम्ही त्यासनी ते परत देणार, ते बी लवकरात लवकर. ताई, ताई, काय ग, काय झालं? बोल की पुढं. ताई, एक नवीन खबर आहे. काय खबर? ही खबर जर का मी तुला दिली का नाही तर तू मला शाबासकी देणार आहेस. आणि ती खबर आमासनी आवडली नाही तर थोबाडत पण देऊ. सांग पटशिरी काय खबर आहे ती. ताई, ती मास्तरीन बाई का नाही अधिपतीसनी भेटाय चालल्या. काय? वय ताई, ती मास्तरीन का नाही शाळेतनं डायरेक्ट अधिपतीसनी भेटाय चालल्या. आणि मला तर भ्या वाटल्या बघ. तिनं जर का अधिपतीसनी समजा सांगितलं तर असं नग व्हायला का अधिपती घरला येता येताच तिला घेऊनच येतात. नाही नाही, त्या या घरात कधीच येणार नाहीत. आम्ही सांगतोय तेवढं कर. हा,